Audio Jungle. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा फर्स्ट इयर, डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयर किंवा इंजिनिअरिंग फर्स्ट इयर, इंजिनिअरिंग डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना कॅल्सी घ्यायची असते. कॅल्सी म्हणजे काय? कॅल्क्युलेटर. आणि हे कॅल्क्युलेटर जे आहे ते नॉन प्रोग्रामेबल पाहिजे असतं. ठीक आहे. आता बघा, मार्केटमध्ये खूप साऱ्या कॅल्क्युलेटर जे अवेलेबल आहेत हे डुप्लिकेट अवेलेबल आहेत. कंपनीचं नाव जरी कॅसिओ लिहिलेलं असेल तरी त्याच्यामधनं ॲन्सर रॉंग येत आहेत. ठीक आहे. त्यामुळे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ओरिजिनल कॅल्क्युलेटर कुठून परचेस करायचं आणि डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी कोणते कॅल्क्युलेटर घ्यायला पाहिजे, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी कोणतं कॅल्क्युलेटर घ्यायला पाहिजे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळ्यात अगोदर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या वेबसाईटवर ॲमेझॉनवरती जायचं आहे. आता कसं जायचं? डायरेक्टली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे बघा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲमेझॉनची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक केलं की डायरेक्टली तुम्हाला त्या ओरिजिनल कॅल्सीच्या पेजवरती घेऊन जातं. ठीक आहे. आता नॉन प्रोग्रामेबल कॅल्सी पाहिजे असते आणि ही कॅल्सी या ठिकाणी बघा. तर सगळ्यात बेसिक बघूया आपण. डिप्लोमा फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी आहेत, फर्स्ट इयरसाठी 82 MS कॅल्क्युलेटर जरी घेतला आपण तरी सफिशियंट आहे, फक्त फर्स्ट इयरसाठी. ठीक आहे. त्याची किंमत 592 रुपये आहे. ओके. आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी तुमचे फर्स्ट इयरचे सगळे कॅल्क्युलेशन या ठिकाणी होतील. ओके. दुसरी मिळते आपल्याला FX 100 MS. ठीक आहे. 100 MS आणि 82 MS हे जवळपास सेम फंक्शन. याच्यामध्ये बघा टोटल 240 फंक्शन्स आहेत. ठीक आहे. मी काय सांगितलं, फर्स्ट इयरचे कॅल्क्युलेशन सगळे याच्या ठिकाणी होतील, पण सेकंड इयर आणि फायनल इयर डिप्लोमाचे कॅल्क्युलेशन या कॅल्सीमध्ये पॉसिबल नाही. ठीक आहे. काही काही कॉम्प्लिकेटेड जे कॅल्क्युलेशन्स असतात ते या कॅल्सीमध्ये होत नाहीत. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला लागते दुसरी कॅल्सी. कोणती? याच्याकडे येऊया आपण. 991 MS. ठीक आहे. 991 MS याची किंमत आहे 1215 रुपये आणि याच्यामध्ये टोटल 401 फंक्शन आहेत. ठीक आहे. तर या कॅल्सीमध्ये सर्व प्रॉब्लेम होतात, म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल इयर सर्वचे सर्व प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह केले जातात. तसेच इंजिनिअरिंगमध्ये जे कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स असतात त्याचं सुद्धा सोल्युशन या कॅल्सीमध्ये होतं. ठीक आहे. पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे की प्रत्येक इक्वेशन सॉल्व्ह करताना तुम्हाला त्या ठिकाणी ब्रॅकेटचा यूज करावा लागतो. विदाउट ब्रॅकेट जर आपण कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी मिस्टेकनली तुम्हाला ॲन्सर रॉंग येऊ शकतं. ठीक आहे. तर ही कॅल्सी पण तुम्हाला शक्यतो अवॉइड करायची आहे. याच्यानंतर येते याचं पुढचं मॉडेल, जे म्हणतो आपण कॅसिओ FX 991 ES प्लस. ठीक आहे. तर रिकमेंड करेल मी तुम्हाला हे कॅल्सी घ्या तुम्ही. याच्यामध्ये डिप्लोमा फर्स्ट इयर टू फायनल इयर, इंजिनिअरिंगच्या फायनल इयरपर्यंत कोणतेही कॅल्क्युलेशन जे आहे ते सॉल्व्ह केलं जातं अगदी इझी मॅनरनं. जसं तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे तसं इक्वेशन तुम्ही डायरेक्टली न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये टाकू शकता. ठीक आहे. आणि त्याचं ॲन्सर काढू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये टोटल बघा 417 फंक्शन्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. आणि डिप्लोमा फर्स्ट इयरचे मॅथचे जवळपास 10 ते 12 मार्काचे प्रॉब्लेम या कॅल्सीमध्ये सॉल्व्ह केले जातात. ठीक आहे ना. त्यामुळे ही कॅल्सी तुम्ही प्रिफर करू शकता. मी तुम्हाला सजेस्ट करेल की ही कॅल्सी तुम्ही घ्या म्हणून. ओके. बट कॅल्सी घेण्या अगोदर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या कॉलेजमध्ये ही कॅल्सी चालते का एक्झाममध्ये हे एकदा कन्फर्म करून घ्या. कारण काही कॉलेज जे आहेत तर ह्या कॅल्सीला फर्स्ट इयरमध्ये शक्यतो म्हणजे काही अपोज करतात, काही कॉलेजमध्ये, सगळे कॉलेज नाही. मोस्ट ऑफ द जवळपास 80 to 85% कॉलेजमध्ये ही कॅल्सी चालते. त्यामुळे परचेस करायच्या अगोदर फक्त एकदा तुमच्या सरांना विचारा की सर 991 ES प्लस कॅल्सी घेतली तर चालेल का. ठीक आहे. कारण 82 MS आणि 100 MS जर कॅल्सी घेतली तर तुमचे सेकंड इयर किंवा फायनल इयरचे जे कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आहेत ते त्या कॅल्सीनं सॉल्व्ह केले जाणार नाहीत. ठीक आहे. आणि जर तुम्ही इंजिनिअरिंगसाठी प्रिफर करत असाल तर डोळे झाकून ही कॅल्सी तुम्ही घ्यायची आहे. ठीक आहे. नॉन प्रोग्रामेबल कॅल्सी आपल्याला हवी असते, ही नॉन प्रोग्रामेबल कॅल्सी आहे. ओके. त्यामुळे मी रिकमेंड करेल तुम्हाला ही कॅल्सी घ्या. याची लिंक जर सेपरेटली तुम्हाला 991 ES
प्लसची पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. आणि बेसिक लिंक तर त्या ठिकाणी दिलेलीच आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच्या कॅल्सी तुम्हाला त्या ठिकाणी येतील. 991ची ही स्पेशल मी तुम्हाला खाली प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर सगळ्यात ॲडव्हान्स कॅल्सी जर म्हटलं नॉन प्रोग्रामेबलमध्ये तर ती आहे बघा FX 991 CW. ठीक आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त फंक्शन्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. आणि याची जी खूप फास्ट कॅल्क्युलेट वगैरे करते. ठीक आहे. त्यामुळे ही कॅल्सी जी आहे आता सगळ्या कॉलेजमध्ये शक्यतो चालेल की नाही याच्याबद्दल डाऊट आहे. 991 ES प्लस हे चालते 80 ते 85% कॉलेजमध्ये चालते. तरी पण हे काय करा तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्या. 991 CW तुमच्या कॉलेजमध्ये जर चालत असेल तर तुम्ही त्याला प्रिफर करू शकता. ठीक आहे. मोस्ट ॲडव्हान्स कॅल्सी आहे. याच्यामध्ये सर्वच्या सर्व तुम्हाला ॲन्सर या ठिकाणी भेटतात. ठीक आहे. पण जर तुम्हाला इझी टू हे करायचं असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल FX 991 ES प्लस हे कॅल्सी परचेस करा. ठीक आहे. तर मी जे लिंक प्रोव्हाइड केलेलं आहे त्या लिंकवरनं जर तुम्ही गेले तर डायरेक्टली तुम्हाला ओरिजिनल कॅल्सी या ठिकाणी भेटणार आहे ना. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी त्याचा यूज करू शकता. तसेच कॅल्सीचे जे ट्युटोरियल राहतील तर ट्युटोरियल कसे राहतील, कसे यूज करायची कॅल्सी याच्यावरती पण आपण सिरीज स्टार्ट करणार आहे लवकरच. ओके. जर तुम्ही WhatsAppचा ग्रुप जॉईन केलेला नसेल तर डिप्लोमा फर्स्ट इयर, डायरेक्ट सेकंड इयर, इंजिनिअरिंग फर्स्ट इयर, इंजिनिअरिंग डायरेक्ट सेकंड इयर याचे सगळ्यांचे ग्रुप आपण बनवलेले आहे. त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. जर तुम्ही जॉईन केला नसेल ग्रुप तर तुम्ही जॉईन करू शकता. ज्याच्यामध्ये तुम्हाला अपडेट्स लेटेस्ट मिळत राहतील. ओके. तर आय होप विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना लक्षात आलं असेल की कोणती कॅल्सी तुम्हाला परचेस करायची आहे. ठीक आहे. लोकलमधनं कॅल्सी शक्यतो घेऊ नका कारण मार्केटमध्ये सेम दिसणाऱ्या डुप्लिकेट कॅल्सी अवेलेबल आहेत. आता ही जर ओरिजिनल कॅल्सी घेतली तर तुम्हाला याच्यावरती 3 वर्षाची वॉरंटी मिळते. ठीक आहे. तसेच आता जी मी यूज करतो कॅल्सी जवळपास मला 10 ते 12 वर्ष झाले कॅल्सीला यूज करून काही झालेलं नाही. ठीक आहे. याला सोलार पॅनल पण असतो. यामध्ये थोडंसं जर तुम्हाला डिम वाटलं तर उन्हामध्ये थोडा वेळ एक 5 ते 10 मिनिटं ठेवायची कॅल्सी. सोलार पॅनलनं ऑटोमॅटिक ती काय करते चार्ज करते. तुम्हाला सेलसुद्धा बदलायची गरज पडत नाही. ठीक आहे. त्यामुळे ओरिजिनल कॅल्सी परचेस करा. ओके. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यावरनं जर तुम्ही त्या लिंकवरती क्लिक केले की बरोबर तुमच्या ॲमेझॉन अकाउंटमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला ती कॅल्सीचं डिस्क्रिप्शन भेटेल. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर भेटूया आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.